अखेर केजच्या नगरपंचायत घोटाळ्यामध्ये पहिला बळी गेलाय तो म्हणजे भीमराव शामराव मस्के यांचा. खरं तर भीमराव शामराव मस्के 1999ला ग्रामपंचायत अंतर्गत ते जॉईन झाले होते. तेव्हापासून अतिशय चांगली सेवा त्यांनी या केज नगरपंचायत आणि केज ग्रामपंचायतमध्ये केली होती. मात्र या नगरपंचायतच्या घोटाळ्यामध्ये एक जनसामान्य घरातला हा कर्मचारी आज जीव त्यांना गमवावा लागलेला आहे. काल हृदयविकाराच्या झटक्यानं त्यांचा मृत्यू झाला. मात्र गेले अनेक दिवस ते या तणावात होते. माझ्याकडे सुद्धा स्वतः केजच्या बस स्थानकावर स्वतः येऊन त्यांनी सर आपल्याला खूप अस्वस्थ आहे, मी नेमकं माझं काय होईल असं म्हणाले होते. त्यावेळेस आम्ही त्यांना दिलासा दिला होता, तुम्ही घाबरू नका, अगदी योग्य चौकशी होईल आणि त्याच्यात तुम्ही जर तुमचा दोष नसेल तर नक्की तुम्ही सुटा. मात्र हे खरं आहे, आता याच्यात कसं अडकवलं गेलं काही कर्मचाऱ्यांना किंवा बाकी, हा एक प्रश्न आहे आणि आम्ही हा नेहमी उचललेला आहे, परंतु त्याच्या उत्तर प्रशासनाकडून मिळालं नाही. सगळ्यात आश्चर्य वाटणारी गोष्टी आहे की या सगळ्या घोटाळ्यामध्ये कोट्यावधीचा घोटाळा झाला असताना एकही मोठा अधिकारी याच्यात सहभागी किंवा घेतला गेलेला नाही, त्यांची नावं सुद्धा येऊ दिलेली नाही. असा चैन भ्रष्टाचार झाला का अशी शंका आता नागरिकांना येऊ लागली. मात्र भीमराव मस्के एक चांगला कर्मचारी जो या नगरपंचायतमध्ये कार्यरत होता, त्यांनी तणावात त्यांचा हृदयविकारानं मृत्यू झाला असं कुटुंबाचंही म्हणणं आहे. या ठिकाणी त्यांची 2 मुलं विकास मस्के आणि विक्रांत मस्के माझ्यासोबत आहेत. विक्रांत, नेमकं काय वाटतं तुम्हाला की या सगळ्या याच्यात वडिलांना कशा प्रकारे तुम्हालाही वाटतं, कशामुळे ह्यांना हे त्यांच्या अकाउंटवर व्यवहार करता, ह्यांना जे केला वरिष्ठांनी व्यवहार केला, कर्मचाऱ्याच्या अकाउंटवर कोणत्या आधार ह्यांनी व्यवहार केला, तर एक तर आमची त्यांच्यावर टीम त्यानुसार बरोबर आहे गुन्ह्याची मागणी आहे की ह्यांच्यावर व्यवहार केलेले आहेत त्यांनी अकाउंटवर. त्याच्यामुळं आणि हे आताचे जे सीओ आहेत पहिलीच झालं, आताच्या सीओनं बी मानसिक त्रास दिलेला आहे यांनी, तुमच्यावर जामीनला अडचण आणि कागदपत्राचं हे असं आहे तसं आहे म्हणून. तर ते त्यांना मानसिक त्रास झाला तर हे मानसिक त्रासामुळं त्यांचं आज हे अटॅक येऊन त्यांचं हे झालेलं आहे. तुमची काय भूमिका आहे, पुढं काय तुम्हाला काय मागणी काय तुमची? आमची मागणी अशी आहे सर की आम्ही जेव्हा अंबाजोगाईला गेलतो तेव्हा पोस्टमॉर्टमसाठी नेत होते, त्यावेळेस आम्ही घेत नव्हतो. आमचं म्हणणं होतं की आम्हाला टीम कमिटी निवडून द्या, SDM साहेबाच्या ह्यांच्या मार्गदर्शनाखाली ते त्याच्यामध्ये स्वतः असावा, एक आमचा बी घरचा माणूस असावा त्याच्यामध्ये, आम्हाला त्यांनी इन्फॉर्म करावं जरी नाही घेतलं तरी त्याला बी सांगत राहावा आणि कमिटी हे करून पुन्हा एकदा ती डबल एकदा जे जेवढं झालेलं आहे ती, कारण त्याच्यामध्ये दोषी आहेत आमच्या वडिलाच्या अकाउंटवर ज्यांनी व्यवहार केले, ज्यांना पैसे काढून आणले ह्यांच्यावर बी गुन्हा दाखल झाला पाहिजे. फसवणूक झालेली आहे वडिलाची आणि आताचे जे शिव आहेत अधिक धोके आहेत ह्यांच्यावर बी गुन्हा दाखल झाला पाहिजे. ह्यांनी त्यांना टॉर्चर केलेलं आहे, ही जी त्यांना अटॅक आलेला आहे ह्यांच्या टॉर्चरमुळेच झालेला आहे, ह्याच्यामध्ये बाकी दुसरं काही नाही. ह्यांनी खूप टॉर्चर केलेलं आहे त्यांना विनाकारण. मोठ्या मोठ्या अधिकाऱ्यांची नावं न घेता वॉलमेन पोस्ट कर्मचारी क्लास डचे ह्यांच्यावर गुन्हे दाखल केलेत त्यांनी. ज्या सीओच्या अकाउंटून सह्यानी 1.5 करोड रुपयाचे चेक पास होते त्यांचेही नावं नाहीत ह्याच्यामध्ये. आणि हे जे कर्मचारी आहेत वॉलमेन पदावले जे ह्यांचे मालक असते, सीओ म्हणजे यांचा मालक झाला आहे, ते सांगेल ते करतात तरी बी त्यांनी केलेलं नाही. ह्यांना जाणून बुजून फसविलेलं आहे. ह्यांची स्वतःची नावं काढून घेतले तर ही चौकशी समितीनं बरोबर निष्पक्ष चौकशी केलेली नाही, चौकशी बरोबर केलेली नाही आणि तर डबल चौकशी करून जे दोषी आहेत त्यांच्यावर कारवाई करा ही आमची मागणी आहे. सर कुटुंबाचं मत आहे कोट्यावधीच्या झालेल्या घोटाळ्यामध्ये खरं तर ज्या कर्मचाऱ्याची काहीच भूमिका असू शकत नाही त्यांच्या नावे हे पैसे कसे ट्रान्सफर झाले याची चौकशी झाली पाहिजे. कारण या कर्मचाऱ्यांचा त्या संपूर्ण प्रक्रियेमध्ये कुठं रोल येत नाही आणि खरोखर हा सूर्यप्रकाशा इतकं स्पष्ट आहे की या कर्मचाऱ्यांच्या नावे हा व्यवहार केला कुणी, ते कुठं आहेत, ते कसे काय सुटू शकतात. आणि जनसामान्य जे की सामान्य जीवन जगणारे अगदी गरीब परिवारातले हे लोक त्याच्यात जे की तणावाखाली येऊन आज त्यांना जीवानिशी जावं लागत आहे. याच्यावर आम्ही नेहमीच केज विकास संघर्ष समिती असेल किंवा इथल्याही अनेक संघटनांनी आवाज उठवला. मात्र याच्यावर चौकशी होत नाही. चौकशी झाली मात्र या चौकशीमध्ये मोठे कुठं गेले, याचा लाभ कोट्यावधीचा गेला कुठं, केजच्या जनतेने बी गप्प बसण्यात अर्थ नाही. एक भीमराव मस्केचा जीव गेला, एक कुटुंबाचा आधार गेला. याच्यात कुटुंबावर अतिशय मोठा आघात आहे हा. एक तर आज तर काय गटातील कर्मचारी किती पोसू शकतो आपल्या कुटुंबाला, पण तेच सुद्धा आधार आज दोन्ही मुलांचा निघून गेलेला आहे. आज विकास आणि विक्रांत दोघंही इथं आहेत. विशेष म्हणजे भीमराव मस्के यांचं शव केज तहसीलच्या इथं समोर आणलं गेलेलं आहे. त्यांचा पवित्र आहे की त्यांचे वडील याच्यात दोषी नव्हते. मात्र आणि हे केवळ इथं आपण या दुःखात म्हणून बोलत नाही आहे, लक्षात ठेवा, जनसामान्याने हे लक्षात घ्यावं
की अगोदरपासून ही आमची भूमिका आहे. याच्यातले कोट्यवधी रुपयाचे जे लाभार्थी आहेत ते गेले कुठं आणि मग त्यांची नावं का आली नाही? मोठे अधिकारी असतील किंवा काही लोकप्रतिनिधी सुद्धा असू शकतात ज्यांच्याकडे पैसे गेले. शेवटी सामान्य कर्मचारी होता, त्याला सांगेल तसं अधिकाऱ्याने ते वागणं गरजेचं आहे. म्हणून आम्ही या ठिकाणी उभा आहेत त्यांच्या बाजूनं. म्हणून त्यांना न्याय मिळाला पाहिजे अशी आमची सुद्धा भूमिका आहे. कारण त्यांचा नेमका दोष काय? त्यांच्या नावी ज्यांनी केलं, ज्यांनी ट्रान्सफर केलं त्यांनी तर स्वतः कोणाकडे गेले नसतील की आमच्या नावे ट्रान्सफर करा म्हणून. हे ज्यांच्या नावे ट्रान्सफर केले हे पैसे हे नेमके गेले कुठं? आणि म्हणून जे अधिकारी आहेत त्यांची नावं सुद्धा येऊ दिलेली नाहीत. या देशातला बघा चेन भ्रष्टाचार कसा आहे. म्हणजे जे खरे लाभार्थी आहेत कोट्यावधीचे आहे ते लोकप्रतिनिधी, कारण येईल परंतु ते सगळं दबलं गेलं आहे. आणि चौकशी झाली आहे, जाहीर केलं शासनानं. त्यासाठी वेगवेगळ्या संघटनांनी उपोषणं केली, सगळं झालं, पण शेवटी आमच्या हाती काहीच लागलं नाही. असा जर आणि विशेष म्हणजे ज्या गोरगरिबांचे ते घरकुल होतं त्यांचं तर काहीच नाही. मात्र इकडं भीमराव म्हस्के यांना आपला जीव गमावा लागलेला आहे. या सगळ्याच्यात आज भीमराव म्हस्केंचं शव पार्थिव या ठिकाणी केस तहसील समोर आणले. परिवार दुःखात आहे. त्यांची मागणी हीच आहे फक्त की आमचे वडील या ठिकाणी दोषी नव्हते, मात्र त्यांना अशा कटकारस्थानाचा त्रास होऊन त्यांना अनेक गोष्टीत की आता आपलं पुढं काय होईल, काही अधिकाऱ्यांनीही त्यांना टॉर्चर केल्याचं कुटुंबाचा या ठिकाणी आत्ताच बघितला आपण आरोप आहे. आणि मग या सगळ्या गोष्टीतून या ठिकाणी माझ्यासोबत मला वाटतं वंचितचे पदाधिकारी आहेत, तेही आपल्याची सर आपलं नाव. अच्छा. हा जो विषय आजचा हा विषय सभागृहामध्ये गेलेला विषय आहे आणि ह्या सभागृहामध्ये गेलेल्या विषयामध्ये सापडतोय कोण? तर छोटे कर्मचारी. तर हा सभागृहच आमचं तर असं म्हणणं आहे किंवा विषय जेव्हा सभागृहात गेलाय तेव्हा सभागृहातूनच हे नाव आलेत का काय ह्या सगळ्या सेटलमेंटमधून, ह्या मोठ्या मोठ्या माशामधून हे छोटे 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 अत्यंत छोटे सगळ्या ह्यांचा अधिकार नसणारे, ह्यांच्या सहीनं काहीच होत नाही अशा लोकांच्या अकाउंटवर पैसे टाकले आणि ह्यांनी नंतर उचलून घेतले. आणि आता त्यांचं बँक स्टेटमेंट वगैरे येऊन ह्यांच्याच अकाउंटात दिसणार पैसे, पण उचललेत कुणी ह्याची चौकशी आजपर्यंत झाली नाही. ही चौकशी जोपर्यंत होत नाही, आजचा प्रकार झालेला तर दुर्दैवीच आहे, पण ही चौकशी जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आत्ताच्या ह्या घडीपासून वंचित बहुजन आघाडी या परिवाराबरोबर आहे. आत्ताच्या स्टेबलपासून तुमच्या बरोबर येत आहे, तुम्ही काय काळजी करू. निश्चित या ठिकाणी जो प्रकार घडलेला आहे आमचं एकच म्हणणं आहे, अपार झाला ठीक आहे, परंतु आमचं म्हणणं आहे की अपारामध्ये ठीक आहे भीमराव म्हस्के यांच्या खात्यावर पैसे आले कसे, टाकणारे अधिकारी कोण आहेत, त्यांना कसं पकडलं गेलं नाही, चौकशीत ते कसे काय निर्दोष सुटू शकतात. आणि सामान्य कर्मचाऱ्याला काय कल्पना नसते की आपल्या खात्यावर हे पैसे टाकलेत, कदाचित त्यांना त्याचा अंदाज आलेला नसेल. मात्र खरे लोक कुठं आहेत हा प्रश्न आता केजवाशांच्या समोर आलेला आहे आणि त्याच्यासाठी नक्कीच या ठिकाणी एक पूर्ण चौकशी आणि ती सत्य बाहेर आणणं खूप गरजेचं आहे असं मला वाटतं. आणि त्याच्यासाठी नक्कीच इथल्या सामाजिक संस्था रस्त्यावर उतरायला कमी करणार नाहीत. आता आम्ही यानंतर तहसीलदार महोदयांचंही म्हणणं ऐकून घेणार. SDM साहेबांनी तर जाहीर करून टाकलं, कारण चौकशी त्यांच्या जाती होती, त्यांनी जाहीर करून टाकलं की सगळं काही आम्ही वर CM कार्यालयाला सगळे रिपोर्ट दिलेत, अधिवेशनात त्याच्यावर चर्चा होईल. पण SDM साहेब तुम्ही सुद्धा एक जबाबदार अधिकारी आहात, गोरगरिबाचे तुम्हीच सगळे प्रमुख आहात. जर या लोकांनी या लोकांचे जीव तुमच्या केवळ निष्काळजीपणामुळं आम्ही म्हणू, कारण आम्हाला सत्य बाहेर आलंच नाही की याच्यात खरे गुन्हेगार कोण आहेत हे तुम्ही काढणंच, जनसामान्यावर गुन्हे दाखल करून तुम्ही थातूर चर्चा केली, सगळं झालं आणि तुम्ही चौकशीच्या याच्यात फार चौकशीचा करून प्रशासन सुटलं, मात्र खरे गुंतले कोण? जनसामान्य. आम्ही त्यांची आता या ठिकाणी बाईट घेतोय की नेमकं त्यांचं काय मत. भीमराव म्हस्के थोडं मागं ते पायरीवर म्हणजे काय होतं तुमचा चेहरा कटत नाही. भीमराव म्हस्के म्हणजे ह्यांचे वडील शामराव म्हस्के, एक गाव पहिले सुरुवातीला सरपंच आहेत केजचे. ही गोष्ट सगळ्यांनी लक्षात घ्या. भीमराव म्हस्केचे ह्यांचे वडील एक केज शहरामधले सरपंच आहेत, ते प्रत्येकाने एक गोष्ट लक्षात ठेवा. आणि भीमराव म्हस्के एक प्रामाणिक अधिकारी आहे. ह्यांनी सगळ्यांनी गोत्यात आणलं ह्यांनी आणि चुकीच्या मार्गाने त्यांना फसविले. कोणी हे आवाज उठवला होता आणि तर आमचं सगळ्यात प्रथम अशी मागणी आहे की जो तपास अधिकारी आहे किंवा SDM तर पहिल्यांदा गुन्हा त्याच्यावर दाखल करायला पाहिजे, कारण त्यांना काहीतरी मोठे मोठे पाकिटं घेऊन जे ह्यांचे मोठे मोठे मासे आहेत किंवा समजा अंधारी मॅडम असतात, कारण त्या काळात अंधारी मॅडम होत्या, त्यांच्यावर कुठंही गुन्हा दाखल झालेला नाही. कारण जे चेक निघलेले आहेत ते पूर्ण त्यांच्या सहीने चेक निघले उघडच आहे ना. आणि हे सगळ्या गोष्टी उघड्या. त्या मॅडमचा कुठं त्या फिर्यादीमध्ये
त्यांचा नाम उल्लेख नाही आहे, तर आमची अशी दलित अन्याय अत्याचार निर्मूलन समिती अशी मागणी आहे की पहिल्यांदा त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि जो तपास अधिकारी आहे त्यानं कुठंतरी मोठं पाकीट घेऊन त्यांच्याकडून किंवा इथल्या समजा राजकीय पुढाऱ्याकडून पाकीट घेऊन आज त्यांचे नावं आलेले नाहीत आणि इथले जे समजा राजकीय पुढारी आहेत त्यांनी 50 ते 60 लाख रुपये घेऊन त्यांच्या एकदम मजेत राहते ते आणि सर्वसामान्य जे समजा कर्मचारी आहेत आज त्यांच्यावर वाढण्याची आणि त्यांचा जीव जाण्याची वेळ आली. आणि मी तुमच्या माध्यमातून आवाहन करतो, जे ज्यांच्यावर केस आहेत आम्ही त्यांना पाठीमागे बोललो होतो, भीमरावला आम्ही बोललो होतो किंवा तुम्ही जे काही 4 जण आहेत तर तुम्ही या, आपण ह्यांना निवेदन देऊ आणि तुम्ही फक्त सांगा किंवा ठीक आहे तुमच्या अकाउंटवर पैसे आले हे आम्हाला मान्य आहे, पण तुम्ही दिले कुणाला काढून, ते काढले कुणी हे तुम्ही ते नाव सांगा. आणि संबंध होते आणि एक नगरपालिकेमध्ये प्रामाणिक व्यक्ती म्हणल्यानंतर भीमराव मस्के असा त्यांचा उल्लेख होता, तरी त्यांना आम्ही त्यांच्या वडिलांनी एवढा चांगला काळ गाजलेला आहे, श्रद्धांजली देतो आणि आम्ही त्यांच्या पत्राच्या अनुषंगाने त्यांनी ज्या सूचना दिल्या, ज्या सांगितल्या त्या पद्धतीने पत्र तयार करून एक अतिमहत्त्वाचं आहे तात्काळ पत्र म्हणून तयार करून त्यांनी द्यायला सांगितलं त्यांच्या सेक्शनमध्ये जिल्हाधिकारी साहेबांना याची कारवाईबाबत. हे तुमचं आता सविस्तर सरांनी वाचा म्हटल्यामुळे मी वाचून दाखवतो. महत्त्वाचे अतितात्काळ प्रति माननीय जिल्हाधिकारी साहेब, जिल्हाधिकारी कार्यालय बीड. विषय मयत भीमराव शामराव मस्के यांच्या मृत्यूस कारणीभूत होणाऱ्या व्यक्तींची चौकशी होऊन कार्यवाही होण्याबाबत. ह्याच्यामध्ये संदर्भ श्री विक्रांत भीमराव मस्के, राहणार भीमनगर, तालुका केज, जिल्हा बीड यांचे दिनांक 25/6/2026 रोजीचे निवेदन. महोदय, उपरोक्त विषयी अर्जदार श्री विक्रांत भीमराव मस्के, राहणार भीमनगर, तालुका केज यांनी दिलेल्या अर्जानुसार त्यांचे वडील भीमराव शामराव मस्के हे नगरपंचायत केज येथे वॉलमन चतुर्थ श्रेणी कर्मचारी होते. नगरपंचायत केज घरकुल योजनेत 2019 ते 2021 मध्ये आर्थिक अपहार झाला होता. त्यामुळे एप्रिल 2026 मध्ये गुन्हा नोंद झालेला आहे. मयत भीमराव मस्के यांचा गुन्ह्यात सहभाग नसताना अजित डोपे, मुख्याधिकारी नगरपंचायत केज यांनी त्यांचे नाव गुंतवले. सदरील आर्थिक अपहार 1 नंबर लक्ष्मण जगताप, 2 नंबर असद खतीब, 3 नंबर मिलिंद सावंत, 4 नंबर नीता अंधारे व अपहारातील समाविष्ट अधिकारी कर्मचारी यांनी केलेला आहे. परंतु अजित डोपे यांनी मयत भीमराव मस्के यांच्याविरुद्ध खोटा गुन्हा नोंद केला. त्यामुळे मयत भयभीत खूप घाबरलेले होते. त्यांची मानसिक स्थिती खालावून भीतीपोटी त्यांचा BP वाढला तर कधी कमी झाला. तसेच या ताणतणावामुळे मयत भीमराव मस्के यांना दिनांक 24/6/2026 रोजी रात्री 11 वाजता त्यांच्या नातेवाईकांनी त्यांना केजहून अंबाजोगाई येथील दवाखान्यात आणले व उपचार केले, परंतु रात्री 12 वाजताच्या दरम्यान त्यांचा मृत्यू झाला आहे. तरी मयत भीमराव मस्के यांचा मृत्यू 1 नंबर अजित डोपे, 2 नंबर लक्ष्मण जगताप, 3 नंबर असद खतीब, 4 नंबर मिलिंद सावंत, 5 नंबर नीता अंधारे तत्कालीन मुख्याधिकारी बीड यांच्यामुळे झाला असून त्याची योग्य ती चौकशी करून गुन्हा नोंद करावा अशी मागणी अर्जदार श्री विक्रांत भीमराव मस्के यांनी केलेली आहे. प्रस्तुत विषयाची संवेदनशीलता पाहता या प्रकरणी 1 नंबर अजित डोपे, 2 नंबर लक्ष्मण जगताप, 3 नंबर असद खतीब, 4 नंबर मिलिंद सावंत, 5 नंबर नीता अंधारे तत्कालीन मुख्याधिकारी बीड यांच्या संबंधी प्राप्त तक्रारीबाबत योग्य ती चौकशी होऊन उचित कार्यवाही होणे आवश्यक आहे. तरी अर्जदार यांच्या मागणीच्या अनुषंगाने कार्यवाही होणेतो सदर निवेदन सविनय सादर करण्यात येत आहे. तहसीलदार केज प्रत आहेत. एक उपविभागीय अधिकारी अंबाजोगाई यांना आणि दुसरी आहे विक्रांत भीमराव मस्के यांना. याच्यावर काय थांबताय ना, मी ही तर आपली पहिली तक्रार एक होती. आपल्याला याच्या पुढची रणनीती म्हणजे आपल्याला करावं लागणार आहे.